अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। मग तर बघाच 9 ऑक्टोबर बुधवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज शारदीय नवरात्री उत्सवातील 7वा दिवस। बघाच सप्तमी आहे। आज 7व्या माळीवरती आपल्याला माता दुर्गेच्या 7व्या रूपाचं पूजन करायचं आहे आणि आज असणारं जे 7वं रूप आहे हे काल रात्री देवीचं आहे। आज आपल्याला काल रात्री देवीची सेवा करायची आहे। आजचा रंग हा निळा आहे। आजचा नैवेद्य हा गुळाचा आहे आणि आज आपल्याला काल रात्री देवीला किंवा आपण जी घटस्थापना केलेली आहे तिथे आपल्याला पिवळ्या किंवा लाल झेंडूंची माळ अर्पण करायची आहे। बघा, नवरात्रीचे जे 9 दिवस आहेत हे माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात। मात्र नवरात्रीतील हे 9 दिवस जितके महत्त्वाचे मानले जातात ना तितकेच महत्त्वाचे नवरात्रीतील हे 3 दिवस असतात, सप्तमी, अष्टमी आणि नवमी। कारण हे 3ही दिवस विशेष करून माता लक्ष्मीसाठी समर्पित असतात। नवरात्रीतील या 3 दिवशी बरीचशी लोक निर्जला व्रत धरतात। या शेवटच्या 3 दिवसांमध्ये पारायण करतात। या शेवटच्या 3 दिवसांमध्ये कन्यापूजन करतात, देवीला ओटी भरतात। म्हणजे बऱ्याचशा शुभ आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत या 3 दिवसांमध्ये केल्या जातात। कारण या 3 दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि जर या 3 दिवसात तुम्ही काही सेवा केल्या तर माता लक्ष्मी ही लवकर प्रसन्न होते आणि आपण केलेली जी सेवा असेल तर त्या सेवेचं जे फळ आहे हे शीघ्र देते। बघा, आज याच नवरात्रीतील सप्तमी तिथी आहे। 7वी माळ सप्तमी तिथी अत्यंत प्रभावी, अत्यंत महत्त्वाचा दिवस। या दिवशी उपाय आणि सेवेला विशेष महत्त्व आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सप्तमी तिथीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज तुम्हाला संध्याकाळी लवंगांचा हा एक खास उपाय करायचा आहे। बघा, लवंग जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। लवंग हे खडा मसाल्यातील एक पदार्थ आहे आणि खडा मसाले म्हणजे खडे मसाले जे असतात हे माता लक्ष्मीला आकर्षित करणारे असतात। त्यापैकी लवंग ज्याचा सुगंध हा खूप जास्त असतो आणि खूप जास्त असणारा सुगंध माता लक्ष्मीला हा आकर्षित करतो। म्हणून जी फुलवाली लवंग असते ही माता लक्ष्मीला आपण धनप्राप्तीसाठी किंवा घरात ऐश्वर्याची प्राप्ती होण्यासाठी, सुख समृद्धी येण्यासाठी आपण माता लक्ष्मीला ते अर्पण करत असतो। याच लवंगांचा उपाय मी तुम्हाला 7व्या माळीवरती सांगणार आहे। जर आज संध्याकाळी तुम्ही हा एक उपाय केला तुमच्या आयुष्याची भरभराट होईल, घरामध्ये असणारी गरिबी आणि दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये बरकत येऊन अखंड लक्ष्मी स्थिर होईल। हा उपाय संध्याकाळी 5च्या पुढे रात्री 11च्या आत तुम्ही कधीही करू शकता। बघा, हा उपाय आपल्याला देवघराच्या समोर जिथे तुम्ही अखंड कळश भरलेला असेल किंवा जिथे तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल, घट स्थापना केलेली असेल किंवा जिथे माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो असेल तर तिथेच तुम्हाला हा उपाय जो आहे हा करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला एक सगळ्यात पहिले नागवेलीचं, ज्याला विड्याचं पान म्हणतो, हे एक विड्याचं पान घ्यायचं आहे। देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तर माता लक्ष्मीच्या फोटो समोर हे विड्याचं जे पान आहे हे तुम्हाला ठेवायचं आहे। यानंतर आपल्याला 16 लवंगा घ्यायच्या। लवंग घेत असताना त्या फुलवाल्या असल्या पाहिजेत। अख्ख्या लवंगा असतात बघा, फुलवाल्या, व्यवस्थित त्याचा देठ म्हणजे त्याचा दांडा वगैरे व्यवस्थित असतो, अशाच तुम्हाला 16 लवंगा घ्यायच्या आहेत। सगळ्यात पहिली लवंग ही आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावरती घ्यायची। इथे उजव्या हातावरती ही फुलवाली एक लवंग घ्यायची। देवघराच्या समोर जिथे तुम्ही बसलेला आहात तिथेच बसून तुम्हाला एक वेळा या लवंगावरती एक सेवा करायची आहे। ती सेवा म्हणजे महालक्ष्मी अष्टकम। नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। हा मंत्र म्हणायचा। त्याच्यानंतर तुमची इच्छा त्या लवंगामध्ये व्यक्त करायची। त्यानंतर ही लवंग देवघराच्या समोर ठेवलेलं जे विड्याचं पान आहे त्यावरती ही लवंग अर्पण करायची। पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा इच्छा व्यक्त करायची अभिमंत्रित करून, नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। पुन्हा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं, अभिमंत्रित केलेली ही लवंग पुन्हा त्या विड्याच्या पानावरती सोडून द्यायची। अशा ज्या 16 लवंगा आपण घेतलेल्या आहेत ह्या 16च्या 16ही लवंगा तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत। प्रत्येक वेळी महालक्ष्मी अष्टकम आणि इच्छा व्यक्त करून ह्या 16 लवंगा माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायच्या आहेत। ठीक आहे। यानंतर ते जे विड्याचं पान आहे हे विड्याचं पान व्यवस्थित गुंडाळायचं। आता समजा हे पान असं आहे तर हे असं गुंडाळा म्हणजे आपल्याकडे येईल। देठाचा भाग हा इकडनं ठेवायचा आहे आणि त्याचा पानाचा जो भाग आहे हा असा देवघरासमोर ठेवायचा आहे। जेव्हा हे पान तुम्ही गुंडाळाल तेव्हा ते व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याकडे येईल असं गुंडाळायचं आहे आणि त्याच्यानंतर एक लाल पिवळ्या रंगाचा कलावा घ्यायचा आहे। लाल पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आणि तो धागा
त्या लवंगांच्या पानाला म्हणजे त्या विड्याच्या पानाला व्यवस्थित गुंडाळायचा। आता हे जो 16 लवंगांच्या पानाचा हा जो विडा तयार होईल हा माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायचा। जिथे लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र देवघरात असेल तर तिच्या उजव्या बाजूला, आता मी अशी बसली आणि लक्ष्मीची मूर्ती अशी आहे, तर माता लक्ष्मीची उजवी बाजू कुठली येईल तर त्या उजव्या बाजूला तुम्हाला हा 16 लवंगांचा विडा ठेवून द्यायचा आहे। हा तुम्हाला सप्तमी, अष्टमी आणि नवमी 3 दिवस तिथेच ठेवायचा आहे। ज्या दिवशी नवमी असेल नवमीपर्यंत हा पानाचा विडा तुम्हाला माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे। ज्या दिवशी नवमी असेल त्या दिवशी हा पानाचा विडा तुम्हाला तिथून उचलायचा आहे। त्या पाण्याला बांधलेला जो लाल धागा आहे तो खोलायचा आहे। त्यामध्ये असणाऱ्या ज्या लवंगा आहेत ह्या लवंगामधील 6 लवंगा काढायच्या। 16 लवंगा आपण ठेवल्या होत्या त्यातील 6 लवंगा ज्या आहेत ह्या काढायच्या। 10 लवंगा त्या पानाच्या विड्यात ठेवायच्या। पुन्हा त्याला गाठ मारायची आणि पुन्हा त्याचा विडा बनवायचा। हा विडा घेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं किंवा जिथे दुर्गादेवीची स्थापना असेल, दुर्गेचं मंदिर असेल, गावदेवीचं मंदिर असेल, आई भगवतीचं कुठलंही देवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये हा विडा घेऊन जायचा आणि हा 10 लवंगांचा जो विडा आहे ना हा माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये अर्पण करून घरी यायचं। ज्या 16 लवंगा आपण काढून ठेवलेल्या आहेत ज्या 6 लवंगा आपण अगोदरच घरी काढून ठेवलेल्या आहेत त्यातील 3 लवंगा ह्या तुम्हाला प्रत्येक मंगळवारी किंवा प्रत्येक महिन्याच्या सप्तमीला, 3 सप्तमी महिन्यातून एकदा सप्तमी तिथे येते तर कंटिन्यू प्रत्येक सप्तमी, ह्या महिन्यात आलेली सप्तमी, पुढच्या महिन्यात आलेली सप्तमी आणि त्याच्या पुढच्या महिन्यात आलेली सप्तमी, अशा 3 सप्तमीला या 3 लवंगा आपल्या घरातील उत्तर दिशेला कापरासोबत जाळायच्या। आणि ज्या 3 लवंगा शिल्लक राहतील ह्या 3 लवंगा तुम्ही काहीतरी गोड बनवू शकता। सप्तमी तिथीलाच काहीतरी गोड बनवायचं, चहा असेल, शिरा असेल किंवा खीर असेल, जे काही गोड बनवाल, सगळ्यांसाठी जो पदार्थ गोडाचा बनवाल त्यामध्ये 1 लवंग घालायची। असं 3 महिने करायचे। पुन्हा एकदा व्यवस्थित तुम्हाला सांगते, 16 लवंगांचा विडा नवमीच्या दिवशी तुम्ही उचललात की त्यानंतर त्यातील 6 लवंगा काढून घ्यायच्या। 10 लवंगांचा विडा पुन्हा त्याच्यामध्ये बनवायचा, पुन्हा त्याला कला वगैरे बांधायचा, देवीच्या मंदिरामध्ये जाऊन हा 10 लवंगांचा विडा तिथे अर्पण करून यायचा। आणि ज्या 6 लवंगा आपण घरी काढून ठेवलेल्या आहेत तर त्या प्रत्येक महिन्याच्या सप्तमी तिथीला त्यातील 1 लवंग कापूर सोबत उत्तर दिशेला जाळायची आणि 1 लवंग गोडाचं काहीतरी बनवून त्या गोडाच्या पदार्थामध्ये घालायची। पुन्हा दुसऱ्या महिन्यात जी सप्तमी तिथी येईल त्या सप्तमी तिथीला पुन्हा कापरासोबत ही लवंग जाळायची आणि 1 लवंगी गोड काहीतरी बनवून ती ग्रहण करायची। पुन्हा तिसरी सप्तमी येईल त्या सप्तमी तिथीला पुन्हा ती लवंग जी आहेत ही घरातील उत्तर दिशेला कापूर सोबत जाळायची आणि गोड काहीतरी खीर वगैरे बनवून त्यामध्ये ती टाकून घरातल्या सगळ्या सदस्यांनी ती ग्रहण करायची। 3 महिन्यांच्या आत तुमच्या घरातील आर्थिक समस्या बदलत जातील। तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी आणि दरिद्रता संपत जाईल। अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल। घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल। घराची भरभराट होईल। बघा, उत्तर दिशा ही लक्ष्मीला प्रसन्न करणारी किंवा लक्ष्मीला आकर्षित करणारी दिशा आहे आणि लवंग माता लक्ष्मीची खास प्रभावी माता लक्ष्मीला खेचून आणणारी आहे। जेव्हा तुम्ही अभिमंत्रित केलेली ही लवंग सप्तमी तिथीला घराच्या उत्तर दिशेला जाळाल, लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल। माता लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न होईल आणि यातील अभिमंत्रित केलेलीच 1 लवंग जेव्हा तुम्ही घरात गोड बनवून ते सगळे सदस्य ग्रहण कराल, लक्ष्मीची एक शक्ती, एक ऊर्जा तुमच्या पाठीशी राहील। लक्ष्मीचा आशीर्वाद राहील। लक्ष्मीची कृपा दृष्टी तुमच्या घरावरती राहील, ज्यामुळे तुमच्या घरातील बाधा, इडापिडा सगळं नष्ट होईल। 3 सप्तमी हा उपाय करा। खरं तर आमच्या इथे प्रत्येक सप्तमी, अष्टमी देवीची ओटी म्हणजे खूप गोष्टी केल्या जातात। आमच्या इथे देवीची खूप मंदिर आहेत आणि प्रत्येक सप्तमी अष्टमीला खूप कार्यक्रम असतात। सप्तमी तिथी ही खरंच लक्ष्मीसाठी खूप प्रभावी तिथी आहे। आजपासून या उपायाची सुरुवात करा। तुमच्या आयुष्यात बदल जर नाही झाला तर तुम्ही मला सांगा। खूप साधा सोपा उपाय आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।